पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। 3.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का। भूकंपाच्या धक्क्याने पालघर पुन्हा हादरलं। डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा या परिसरात भूकंपाचे धक्के। सतत बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हिट अँड रन विधेयकातील सुधारणांसंदर्भात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि केंद्र सरकारमध्ये बैठक पार पडली। हिट अँड रन विषयी जाचक तरतुदी तुर्तास लागू होणार नाहीत असं केंद्र सरकारने आश्वासन दिलं। संप मागे घेण्याचं आवाहन गृहसचिवांनी केलं, मात्र तरीही गोंदियामध्ये ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला नाहीये। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानावर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं। राशन दुकानाच्या काही मागण्या शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असल्याने तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली। माजी अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली। अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली। परवाना रद्द झालेल्या अर्बन बँकेच्या समस्त ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांच्या वतीने अहमदनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवाना रद्द केला होता। शेतात काम करत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला। मृतक महिलेचं नाव मंगला विठ्ठल बोढे असं असून वाकडी गावातील ती रहिवासी होती। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। अधिक तपास सुरू आहे। नांदगावच्या न्यायडोंगरीमधून शेतकऱ्यांच्या शेतातून बैल चोरी प्रकरणाचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावलेला आहे। 20 वर्षीय सुनील राठोड या तरुणाला परराज्यातून अटक केली असून त्याने चोरी केलेले बैल मूळ मालकाला परत केलेत। पोलीस स्थापना दिवस अर्थात रायझिंग डे ठाणे नगर पोलीस स्थानकात साजरा केला गेला। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अर्थात रायझिंग डे हा दरवर्षी 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो। 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पोलीस दलाला झेंडा सुपूर्द केला होता। तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो। कापूस आणि कांदा प्रश्नावर जळगावमध्ये शेतकरी आक्रमक झाले। जळगाव जिल्ह्यातील एरंडल इथं महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। कांदा निर्यात बंदीला विरोध करत नाफेडमार्फत 3500 रुपये भावाने कांदा खरेदी करावा आणि कापसाला 15000 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। हिंडनबर्गचा तपास एसआयटीला देण्यास नकार, सत्याचा विजय झाला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अदानींचं ट्विट। अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला वेग आला। यामुळे साधारण 3.5 मीटर इतकी खोली वाढेल असा अंदाज आहे। बंदरात गाळ साचल्याने ओहोटीच्या वेळी बोटी किनाऱ्यावर लागण्यास अडथळा येतो आणि अनेकदा फेऱ्या रद्द कराव्या लागतात। आता ही समस्या दूर होणार आहे। दरवर्षी इथला गाळ काढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातो। पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद कार्यालय यांच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ अंजूर दिवे यांनी स्वतःच्या गावामध्ये केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते स्वच्छता अभियान राबवून केलं आहे। पनवेल मनपा कार्यक्षेत्रात आरोग्य सेवेला प्राधान्य देत नवीन वर्षात पनवेल मनपाने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली। पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना उत्तम प्राथमिक उपचार मिळावे यासाठी कळंबोलीतील कामोठे येथे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। काल जिल्हा प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला असला तरीही अद्याप पेट्रोल पुरवठा सुरळीत झाला नसल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंप आज बंद होते।
कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचे शुक्रवारी लिलाव होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांमध्ये मुमके येथे 4 मालमत्ता आहेत। शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत। धुळे शहरातील खलाणे हायस्कूलच्या 2000 विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढली। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते। शोभायात्रेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झालेले। ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। केंद्रीय गृह मंत्रालय ट्रान्सपोर्ट संघटनांनी बैठक घेतली। हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही। ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलेलं आहे। सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेत। वाहतूकदारांच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। आज बाजार समितीमध्ये व्यापारी आणि वाहन चालकांनी बैठक होणार आहे। त्यानंतर लिलाव प्रश्नावरही निर्णय होणार आहे। दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव झालाय। दक्षिण आफ्रिका 55 धावांमध्ये गारद झाला असून सिराजने 15 धावांमध्ये 6 विकेट पटकावल्यात। तर भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांमध्ये मालिकात दुसरा आणि शेवटचा सामना आज सुरू आहे। त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। नागपुरातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता। अनेक पेट्रोल पंपांवर साठा नसल्याने लोकांना त्रास होतोय। नागपुरातील 80% पेट्रोल पंप बंद होते। मात्र लवकरच पेट्रोल पंपांचा साठा येणार असल्याचं पेट्रोल असोसिएशनने सांगितलेलं आहे।